हा आहे फुल ॲडर. हा कोणता आहे? फुल ॲडर. आता ह्या फुल ॲडरला जर का पॅरलली कनेक्शन दिलं, पॅरलली काय केलं? कनेक्शन दिलं. तर पॅरलली कसं कनेक्ट करायचं? तर ह्या समला आपण इथून बाहेर घेतला, यावाल्या समला, आणि ह्या कॅरी आउटला आपण काय केला? दुसऱ्या सर्किटमध्ये ट्रान्सफर केला. कारण का? ह्या सर्किटमध्ये सुद्धा आपण कॅरी इन घेत होतो. त्याच्यामध्ये फुल ॲडरमध्ये आपण कॅरी घेत होतो. तसंच काय केलं आपण? हा पहिला सर्किट जर का इथे कन्सिडर केला, हे वालं फुल ॲडरवालं सर्किट जर का आपण इथे कन्सिडर केलं, आणि हा जो कॅरी आउट आलेला आहे हा जर का आपण सेकंड सर्किटला जर का दिला, तर त्याला म्हणतात पॅरलली कनेक्टेड ॲडर. म्हणजेच कोण? पॅरलली ॲडर. आता पॅरलली ॲडर वर्किंग कसा करतो ते आपण बघायचं. आपल्याला माहिती होतं की फुल ॲडरमध्ये काय असतं की 2 XOR गेट असतात, 2 अँड गेट असतात आणि एक ऑर गेट असतं. जे ऑर गेट असतं त्यातनं आपण सी आउट घेतो, म्हणजे कॅरी आउट घेतो. जे XOR असतं त्यातनं आपण सम घेतो. आता ए आणि बी, इथे पण ए आणि बी आहे. हा ए आणि बी कोण आहे? 2 इनपुट आहेत. 2 येणारे ॲडरमध्ये येणारे 2 इनपुट आहेत. आणि हा जो सी इन आहे म्हणजेच कोण? हा वाला कॅरी इन. ए आणि बी कोण आहेत? इनपुट आहेत. सी कोण आहे? कॅरी इन. कॅरी इन इथे आपण ही सर्किट ऑलरेडी पाहिलेलं आहे, ग्रुपवरती नोट्स टाकलेले आहेत, तुम्ही ओपन करून पाहू शकता फुल ॲडर. आता याच्यामध्ये काय होतं? सी इन ज्या वेळेस येतो आणि ए बी येतो या सर्किटमध्ये, तर आपल्याला सम आणि कॅरी आउट हे 2 आपल्याला आउटपुट मिळतात. ठीक आहे. आता ह्यामध्ये पाहायचं आहे, जर का हेच सर्किट आपण इथे कनेक्ट केलो आणि प्रत्येकाला सिरीजमध्ये असं एखादा कनेक्ट केलो, तर हे एकामेकाला हे काय? पॅरलली कनेक्टेड आहे. मग पॅरलली कनेक्टेड असल्यामुळे याला काय म्हणतात? पॅरलल ॲडर. आता पॅरलल ॲडरमध्ये काय होतं? सम जो आहे तो आपण इकडे खाली घेतलेला आहे आणि कॅरी जो आहे तो पुढच्या सर्किटला ॲज अ इनपुट दिलेला आहे. ॲज अ इनपुट आपण सेकंडमध्ये दिलेला आहे. आता FM म्हणजे काय? फुल ॲडर नंबर 1, फुल ॲडर नंबर 2, फुल ॲडर नंबर 3, फुल ॲडर नंबर 4. प्रत्येकाचा कॅरी पुढच्या सर्किटला ॲज अ इनपुट दिलेला आहे. आणि याच्यामध्ये काय होणार आहे? जोपर्यंत आपल्याला हे सर्किट रिक्वायर्ड आहे तोपर्यंत आपण याला काय केलेलं आहे? प्रत्येक फुल ॲडर कनेक्टेड केलेलं आहे. कुठेपर्यंत केलेलं आहे? तर FAN पर्यंत, N नंबर पर्यंत आपण याला कनेक्टेड केलेला आहे. आणि जो आउटपुट असेल N नंबरचा तो आपण काय घेतलेला आहे? आउटपुट इन घेतलेला आहे. आता याच्यामध्ये बघायचं आहे, जर का समजा ए जर का 0 आला आणि बी जर का 1 आला, तर काय होणार आहे? तर इकडे बघा, ए जर का 0 आला आणि बी जर का 1 आला, तर काय होणार? एक्सॉर तर आपल्याला माहिती आहे. एक्सॉर काय करतो? तर एक्सॉर करतो ज्या वेळेस सेम नंबर इनपुट येतात. इनपुट ज्यावेळेस इनपुट सेम असतात, 1 किंवा 0 किंवा 0, तसं एक्सॉर काय देतो? आपल्याला 0 व्हॅल्यू देतो. पण ज्या वेळेस जर का डिफरंट असतात त्यावेळेस एक्सॉर आपल्याला देतो 1 व्हॅल्यू. आता इथे बघा, इथे काय आहे? डिफरंट आहे. इथे काय आहे? 0 1, म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजे डिफरंट. म्हणजे इकडे काय आला? 1. आता इथं हा 1 जो आला तो आपण इकडे ट्रान्सफर केला, इथे आला. इथेपर्यंत 1 आला. मग आता सी इन मध्ये काय होणार आहे? सी इन समजा जर का 1 असेल, किंवा 0 असेल, आपण 1 पकडून चालू. 1 आला, तो आला इथे अँड घेतला, पण तो इथून कनेक्टेड आहे. इथून एका वायरच्या थ्रू आपण 1 इकडे घेतला. आता 1 into 1 काय येणार आहे? 1 into 1 0, म्हणजे समला काय आला? 0 आला. आता इकडे 1 आलेला आहे. आता हा जो 1 आहे, जो पहिला एक्सॉरचा इकडे इनपुट म्हणून दिला होता, हा 1 इथून या वायरच्या थ्रू आपण खाली घेतलेला आहे. म्हणजे हा 1 इथून उचलला आणि याच्या वायरच्या थ्रू इथे पण घेतलेला आहे. ठीक आहे. इथे मग हा 1 काय केला? आपण जम्पिंग वायरच्या थ्रू इथे घेतलेला आहे. मग 1 into 1 अँड गेट मध्ये काय होतं? 1 into 1 काय होतं? 1 into 1 होतं 1, म्हणजे ह्या ऑर गेटला 1 आला. आता ऑर गेटचं सेकंड टर्मिनल कुठं कनेक्टेड आहे? तर इथं कनेक्टेड आहे अँड गेटला. आणि अँड गेटचं कुठं कनेक्टेड आहे? एला आणि बीला. मग ए किती आहे? 0, बी किती आहे? 1. ए जर का 0 असेल आणि बी जर का 1 असेल तर काय होणार आहे? अँड गेटमध्ये मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजेच काय होतं? तर 0 मल्टिप्लाय बाय 1. आता 0 ला 1 न मल्टिप्लाय केला, आन्सर काय येतं? 0 येतो. मग 0 आला इकडे. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे? आता ऍडिशन होणार आहे, कारण की ऑर गेट काय करतो? ऑर गेट करतो ऍडिशन. मग आता 1 ए आहे, बी 0 आहे. ए आणि बी चं ऍडिशन झालं तर काय होणार आहे? 1 + 0 1, म्हणजे कॅरी आला 1, सम आला 0, कॅरी आला 1. हा 1 ऍड झाला याच्यामध्ये ऍड झाला की परत ही सर्किट डिवाइड होणार. ए आणि बी ची व्हॅल्यू बघणार, दोघांमध्ये ऍडिशन होणार, त्यांना सम येणार, कॅरी येणार. ही कॅरी परत सेकंड मध्ये ऍड होणार. सेकंड मध्ये परत कॅल्क्युलेशन हेच होणार सेम. याची ऍडिशन इकडे होणार ऍडिशन. हे आहे आपलं